दिनांक 10/7/2024 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग एच नवघर माणिकपूर परिसरातील जनतेला भेडसावत असलेल्या समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख श्री पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रभाग समिती याचे सहाय्यक आयुक्त श्री निलेश म्हात्रे आणि सर्व विभाग प्रमुख यांच्या समवेत नागरिकांच्या प्रश्नावर सखोल चर्चा केली गेली। सदर चर्चेमध्ये शहरातील पाणी कमी जास्त दाबाने मिळत असल्याबाबत, तसेच सध्या पावसाचे दिवस आहेत आणि गढूळ पाणी जास्त प्रमाणात सप्लाय होत असल्याबाबत, तसेच बंद पडलेले स्ट्रीट लाईट, खराब रस्ते, खराब गटार व्यवस्था, गटारावरील तुटलेली झाकणे, मोकाट कुत्रे व त्यामुळे जनतेला होत असलेल्या त्रासाबाबत, तसेच औषध फवारणी, स्ट्रीट लाईट खांबावरील इंटरनेट व इतर तुटलेल्या केबल वायरी काढण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। दोन विषय आहेत, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आहे काय ते? मला एक जबाब द्या, तुम्ही शहराचं विद्रुपीकरण जे झालं होतं ते तुम्ही आता बऱ्यापैकी कारवाई करताय, टपरी म्हणा किंवा होल्डिंग म्हणा। मला सांगा, आपले जे दीपस्तंभ म्हणजे इलेक्ट्रिकचे पोल आहेत त्याच्यावरती नेटच्या आणि केबलच्या वायर लटकत आहेत। हे केबलवाले, हे नेटवाले कोण आहेत तुमचे? त्यांना तुम्ही ते पोल भाड्यावर दिलेत का? भाडं घेते का नगरपालिका? आणि जर घेत नसाल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई का नाही करत आहे? अचानक तुटून बाईकवाल्यांची किती ऍक्सिडेंट झालेले आहेत, हे तुम्ही त्याच्यावर का नाही कारवाई करत? आम्ही राजकीय पक्ष जेव्हा जाहिरात लावायला जातो, तुम्ही आमच्याकडनं पैसे नालासोपारा ईस्ट पासून आहे ना येत आहेत, एक आता पूर्ण नालासोपारापासून एक गाडी आहे ते त्यासाठीच ठेवलंय। आता आज वसंतनगरी पर्यंत ते आलाय, परवापासून आपले पूर्ण वायर काढायला चालू। त्यांना कोणतीही तुम्ही नोटीस देऊ नका, तुम्हाला विचारून त्यांनी टाकलेली नाही, सरळ तुम्ही कट करा ना त्यांच्या लाईन। कुठले नाही, इंटरनेटच्या इंटरनेट केबलच्या सगळे नाही। दुसरा विषय असा आहे, शहरातले जे तुम्ही गटार साफ केले, ज्या खाड्या साफ केल्या, त्यांना तुम्ही ठेका काय दिला होता? तुम्ही ते डाळ काढण्याचा ठेका दिला होता की रुंदीकरण करण्याचा ठेका दिला होता? त्यांनी अक्षरशः एक म्हणजे कामाची पूर्ण वाट लावलेली आहे। त्यांनी खाडीचं रुंदीकरण केलेलं आहे, गाळ काढलेला नाही, समजलं का? आणि तो गाळ काढून परत वरती साईडला आपले हे रस्ता आपली खाडी रुंदीकरण करून माती वरती ठेवलेली आहे। ईस्टला आणि वेस्टला सगळ्या ठिकाणी त्यांनी खाडीचं रुंदीकरण केलेलं आहे आणि ठेका आपला गाळ काढण्याचा आहे। गाळ कोणताही न काढता त्यांनी खाडी फक्त वाढवत चाललेली आहे। खाडी वाढवावी, परंतु त्याच्यात जो गाळ आहे तो पण काढला पाहिजे ना साहेब। त्याने जुने फोटोग्राफ जोडलेले आहेत, जुने त्यांनी गेल्या वर्षी फोटोग्राफ जोडलेले नंबर जाणार नाही तिकडे गाव जिम्मेदारी आहे। गणपती विसर्जन पण तिकडे होतं, मी स्वतः मी त्याच्या आमच्या प्रोसेस मध्ये प्रोसेस तुम्ही ऐकतो आता ती एक काही मेहनत करतो ऑगस्ट मध्ये परत आचारसंहिता लागेल। व्हायला पाहिजे ना, होईल ना, होईल 8 दिवसात बोलले ना, होईल 10 दिवसात ओपन जिम साठी सगळीकडे ओपन जिम आहेत, आमच्या नाही। स्टॉक नाही म्हणतात ते, मागणी करून काय होणार? स्टॉक नाही आहेत, इकडे आहेत नवरला आहेत, बाकी कुठे नाही, मला माहिती नाही, नवरला आहे। नमस्कार, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या एच प्रभागातील जनतेच्या समस्या घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक सर्व कार्यकर्ते
आपल्या एरियातील ज्या समस्या आहेत त्या सांगण्यासाठी सहाय्यक आयुक्त म्हात्रे साहेब यांच्या ऑफिसमध्ये आलेली, त्यांच्याशी आज सविस्तर चर्चा केली. आपण आता बोलण्यासाठी आपल्यासोबत मिलिंद खानोलकर साहेब आहेत. ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. साहेब नमस्कार. नमस्कार. शिवसेनेचं कायम धोरण राहिलेलं आहे की जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करणं, मग तो सरकारच्या विरोधात असो, प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या विरोधात. त्याप्रमाणे आमचे जिल्हा प्रमुख यांच्या आदेशानुसार आज आम्ही प्रभाग समितीमध्ये नवघर माणिकपूरमध्ये आज सगळे कार्यकर्ते आणि नागरिक जमा झालो होतो. विविध प्रश्नांवर सहाय्यक आयुक्त म्हात्रे साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये आम्हाला विश्वास आहे की ज्या नागरिकांच्या समस्या आज गेले अनेक दिवस पेंडिंग आहेत, प्रलंबित आहेत, त्या तातडीने सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. टेंडर प्रक्रिया असेल त्याला काही कालावधी लागू शकतो, परंतु अन्य समस्या ज्या आहेत त्या तातडीने आतापासूनच त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की त्या सर्व प्रश्न आज तुम्ही तात्काळ जनतेचे सोडवा. आणि विशेषतः पावसाळा आहे, पेशांचा जो विषय आहे तो आहे, ट्रॅफिकचा विषय आहे, पदपथ हे मोकळे जनतेसाठी राहिले पाहिजेत, हे जे काही विषय आहेत ते तातडीने सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आम्हाला विश्वास आहे की महापालिका आणि प्रशासन हे काम तातडीने करेल, नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीने ती कामं करायला लावेल. एवढ्या सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. त्यासाठी माझी नगरसेविका किरण मॅडम आहेत, त्या काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया. मॅडम नमस्कार. नमस्कार. नवघर माणिकपूर क्षेत्रामध्ये ज्या काही नागरी समस्या आहेत त्या एरवी पत्राच्या माध्यमातून आयुक्तांपर्यंत पोहोचतात, परंतु सर्वांचंच निराकरण होतं असं नाही. आणि मग सामान्य नागरिक आमच्याकडे तक्रार करत येतो, कारण का गेली 3-3.5 वर्ष झाली प्रशासकीय राजवट आहे, त्याच्यामुळे प्रत्येकच सामान्य नागरिक इथे प्रशासनापर्यंत पोहोचत नाही. तर त्यांचाच कुठेतरी दबलेला आवाज घेऊन आज आम्ही इथे कार्यालयात आलो होतो आणि विविध समस्या जशी मोकळी उघडी चेंबर्स आहेत, तुटकी झाडं आहेत, साठलेलं पाणी आहे, साफ न झालेली गटारं आहेत, कुत्र्यांचे प्रश्न आहेत, असे विविध समस्या घेऊन आज आम्ही इथे आलो होतो. त्यातले सगळे प्रश्न त्यांनी ऐकून घेतलेत आणि लवकरच त्याचं निराकरण होईल असं आम्हाला शब्द दिलेला आहे. आपल्यासोबत बाबर साहेब देखील आहेत, ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. आज प्रभाग समिती एच मध्ये ज्या समस्याबद्दल आम्ही आज इथे शिवसेना उद्धव बाळासाहेबांचे शिष्टमंडळ आले होते, त्या नवघर माणिकपूर शहरामधील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो वाहतूक व्यवस्था. तो वाहतूक व्यवस्था संदर्भात सुद्धा त्यांना आम्ही निदर्शनास आणलेला आहे. त्याचबरोबर जो मुख्य प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वाराला जो अंबारी ईस्ट वेस्ट जोडणारा ब्रिज आहे तो नव्याने ब्रिज बांधण्यात यावा, त्या संदर्भात सुद्धा महापालिकेला आम्ही सूचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या पावसाळ्याच्या समस्या आहे, गटार बिटारच्या व्यवस्था आहे, त्या सुद्धा त्यांना सांगितलेल्या आहेत. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे येत्या काही दिवसांमध्ये आम्ही त्या गोष्टीचं आम्ही निवारण करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तर आता 5-10 दिवसांमध्ये जर नाही झालं तर शिवसेना आपल्या पद्धतीने त्या शिवसेना स्टाईलने त्यांना आम्ही उत्तर देऊ. धन्यवाद. ओके, धन्यवाद. तर आपण बघितलं आज संपूर्ण शिष्टमंडळाने वसई विरार शहर महानगरपालिकेच्या एच प्रभागातील सहाय्यक आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना आपल्या एरियाचे सर्व प्रश्न सांगितलेले आहेत. आता दिलेल्या प्रश्नाचं कामकाज कसं होते ते आम्ही लवकरात लवकर बघू, नाहीतर आपल्याला वरती म्हणजेच आयुक्त साहेबांकडे किंवा शिवसेनेच्या स्टाईलनी आंदोलन करावं लागेल असं देखील त्यांचं म्हणणं आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह धनंजय ठाकूर. नमस्कार.